एल्गार लाईनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी येथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी 17 तारखेपासून आदिवासी विद्यार्थी बसलेले आहेत आणि यांच्या काय समस्या आहेत, काय यांचं म्हणणं आहे हे आपण यांच्या विद्यार्थ्यांकडून ऐकून घेणार आहोत। यांच्या काय समस्या आहेत बरोबर आ रहा है नहीं? आपलं नाव काय आहे? मी राहुल येते, आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहे गोंदिया जिल्ह्याचे। आणि आज या ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी या ठिकाणी आम्ही आजचा 4था दिवस आहे जो या ठिकाणी आम्ही आंदोलनाला सर्व आदिवासी विद्यार्थी बसलेलो आहोत। आपल्या मागण्या काय? जो 5 ऑगस्ट 2026चा जो GR निघालेला आहे तर त्या GRमध्ये 23 तरतुदी आहेत आणि त्या संपूर्ण तरतुदी आदिवासी विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये आहेत। जोपर्यंत तो GR पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। आपलं नाव काय समस्या आहेत आपल्या की आपण या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहोत? अन्यायकारक GR आहे तो GR काढण्याची काही गरजच नाही। आता संबंधित आमदार साहेब काल आले होते, त्यांचं म्हणणं होतं की मी राज्य शासनाला हा GR निघताना ट्रायबल ॲडवायझरी कमिटी आहे, मग ट्रायबल ॲडवायझरी कमिटीला बिना विचारता GR काढला। त्यांची बैठक झाली असेल त्या बैठकीतूनच निघाला आणि त्याच्यानंतर शासन सारवासारव करत आहे। तरी आम्ही त्यांनी जर या GRला वापस घेतला तर त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो आणि तोपर्यंत या GRची कुठल्याही प्रकारची गरज नाही। विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रयत्न केला। आज त्यांनी घेतला, DBTचा निर्णय त्यांनी घेतला, हे चुकीचे निर्णय शासन घेत आहे। विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक निर्णय शासनाने घ्यायला पाहिजे, ज्या बाबींची गरजच नाही नाहक या ठिकाणी तो। आणि आता पोरं त्या GRमध्ये पुन्हा असंही म्हणते विद्यार्थ्यांना स्ट्राईक करता येणार नाही, प्रोटेस्ट करता येणार नाही। तो तर भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे, तुम्ही त्यांना कसं रोखू शकता? म्हणजे आणि दुसरी गोष्ट असे GR काढणे म्हणजे कायद्याच्या विरोधात जाणे, संविधानाच्या विरोधात जाणे आणि सरकारने मनमानी करण्यासारखे, त्याच्या विरोधामध्ये या प्रोटेस्टसाठी आम्ही या ठिकाणी बसलो। आपलं नाव काय आहे, काय कशासाठी तुम्ही बसले? कारण जर आम्ही पोलीस अटक होणार तेव्हा आम्ही समोर शिक्षण नाही घेतलं। आज शिक्षण नाही घेतलं। हा GR काढला, समोर पोलीस GR काढतील त्याला मानलं की शिक्षण घेतलं। मग आम्ही कुठे जाणार? आपण जंगलात जाणार का? जंगलात जाण्यासाठी आपल्याला झाडं पण नाही आहे, कुठे जाणार आपण? यामध्ये आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात शिकतात, त्यांना मूर्ती आंदोलन कशासाठी बसलेत आपण? आपण इथं जो 5 ऑगस्टचा GR निघाला आहे तो आमच्या सर्व आदिवासी बांधवांच्या विरोधात आहे। तिथं वयाची जी अट आहे ती नाही असायला पाहिजे। शिक्षण आमचा अधिकार आहे। आपण आम्हाला जेवढं शिकायचं आहे आम्ही तेवढं शिकू आणि जोपर्यंत हा GR रद्द होत नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नाही। आपण जो त्या GRमध्ये असं पण आहे ना की तुम्ही वसतिगृहात राहणारे विद्यार्थी आंदोलन करणार नाही किंवा मोर्चे काढणार नाही, हा कितपत योग्य आहे? नाही, हा योग्य नाही आहे। आम्हाला संविधानाने हक्क दिला आहे, आम्ही आंदोलन करायचं हक्क दिला आहे। आम्ही आंदोलन करू शकतो, आम्ही आपल्या हक्कासाठी बोलू शकतो, आम्ही आपल्या हक्कासाठी आवाज उठवू शकतो। तर या ठिकाणी आपण नाव आहे आपलं? सर, माझं नाव देवेंद्र ईश्वर मोरसकुले आणि मी आदिवासी विद्यार्थी संघटनेचा
आता तुम्ही काय करता कोणत्या वसतिगृहात? आता मी कोणत्या वस्तूगृहात तर जर या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करता येणार नाही किंवा मोर्चे काढता येणार नाही, काही करता येणार नाही, तर काय तुम्हाला जर ते तुमच्या वसतिगृहात वार्डन असतात किंवा अधिकारी असतात ते तुम्हाला जसं जेवण दिलं तसे तुम्हाला मान्य आहे का? नाही, ह्या गोष्टी अजिबात जो विचार, कारण की जर आम्ही कोणत्या गोष्टीचा विरोध केला नाही तर मग आमच्या संविधानामध्ये असलेले जे हक्क आहेत ते करणार कसं? आम्हाला जरच आमच्याबरोबर काही अन्याय होता किंवा वेगळी गोष्ट होतं तर आम्हाला विरोध करणं अगदी गरजेचं आहे. काय आपल्याला असं वाटतं शासन निर्णय काढल्यानंतर काय तुम्हाला वसतिगृहामध्ये योग्य जेवण वगैरे किंवा तुम्हाला एवढा अनुभव आलेला असेल तर काय प्रत्येक गोष्ट व्यवस्थित असते का? नाही नाही नाही, शासन कधी पण जी आरच्या बरोबर चालत नाही. जे त्यांना वाटते त्याच जी आरला ते जास्त फॉलो करतात. की हा आता जे नवीन जी आर आहे यामध्ये त्यांनी 15 किलोमीटरची वयाची अट आणि जे पैसे वापरले असतात गोष्टी आहेत त्याच्याकडे जास्त भार दिला. आणि जे विद्यार्थी गॅप असते विद्यार्थी आता कसं आधी होतं, आधी जी आरमध्ये जर गॅप असेल तर योजना करू शकत होतात. पण आता काय म्हणत आहे ते जर तुमची एका वर्षाची पण गॅप आहे तुम्ही वसतिगृहाला डबल योजना करून नाही शिकत आणि त्यांना मान्य आहे. कारण म्हणून ते असे म्हणत की विद्यार्थी शिकल्या नाही पाहिजे, आदिवासी विद्यार्थी शिकल्या नाही पाहिजे म्हणून ते हा जी आरला जास्त फॉलो करून तरी जे विद्यार्थी ॲडमिशन होतात नवीनवाले त्यांच्यामध्ये अडथळा टाकतात त्या गोष्टी. काय वाटतं आपल्याला या जी आरमध्ये? तर बघा, ज्या प्रकारे सरकारने आमच्यावर जो लागू केलेला जो काळा जी आर आहे तो कुठेतरी आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यासापासून शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून असे भरपूर सारे अटी आहेत जे आमच्यावर ते नियमावली लागून दिले आहेत जेणेकरून आम्हाला ते मान्य नाही आहे. जसे की आपल्याला काय वाटते की तुमची आदिवासी आमदार विधानसभा लोकसभा ही आदिवासी खासदारांची आहे, त्याच्या संदर्भात आपण काय म्हणाल? त्या खासदार आमदारांच्या बाबतीत काय बोला? बरोबर आहे सर, की आमचा जो आमगाव देवरी विधानसभा इथला आमदार आणि खासदार हे आदिवासी असून सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या कोणत्याही प्रकारचा लक्ष नाही आहे आणि ते आम्हाला कोणत्याही प्रकारची सुविधा हे प्रोव्हाइड केली नाही आतापर्यंत. आणि ज्या प्रकारे आम्ही राहतो वसतिगृहामध्ये त्यांनी एकदा सुद्धा जेव्हापासून ते निवडून आले तेव्हा त्यांनी एकदा सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना भेट दिली नाही. आम्हाला असं समजतं की त्यांना आमच्या विद्यार्थ्यांपासून काही होप असेलच परंतु ते त्या होपच्या पुरेपूर ते निराकरण करत नाही आणि आम्हाला कोणत्याही प्रकारची भेट दिली नाही. काय वाटतं तुम्हाला? आपण आपल्या समाजाच्या त्यांना आपल्या समाजाचे म्हणून निवडून देतो, मग या लोकांसाठी आपण काय केलं पाहिजे? काय सांगाल तुम्ही आपल्या युवा लोकांना आणि समाजाला? बघा, आम्ही जे आमचे आईवडिलांनी ज्यांना निवडून दिले, माझं तर असं म्हणणं आहे की एखादी जो शिक्षित व्यक्ती आहे जो समाजासाठी लढू शकते, जो समाजासाठी घडू शकते आणि विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त संघर्ष करून विद्यार्थ्यांना न्याय, समाजाला न्याय मिळू शकते अशा प्रतिनिधीला निवडून द्यावं व जो चांगल्या कार्य करू शकेल व चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद देईल. या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांची गुणगुण ऐकून घेतली.